सिद्धिविनायक फाउंडेशनचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे आणि अर्थातच सिद्धिविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय आमदार श्रीयुत संदीपजी जोशी यांच्या मार्गदर्शनातून आणि अथक प्रयत्नातून हे डायग्नोस्टिक सेंटर उभं आहे. मी त्यांना इथे आमंत्रित करते आणि विनंती करते त्यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून यामागची भूमिका विशद करावी. गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरच्या या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, आपले सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, या ठिकाणी उपस्थित ज्यांचे मार्गदर्शनातून हे डायग्नोस्टिक सेंटर उभं राहत आहे, असे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी या डायग्नोस्टिक सेंटरला ज्यांनी गंगाधरराव फडणवीसांचं नाव देण्याकरता स्वीकृती दिली अशा आदरणीय सरिता काकू फडणवीस, उपस्थित सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय मंगलप्रभातजी लोढा, सन्माननीय पंकजजी भोयर, आशिषजी जयस्वाल, आपल्या प्रथम नागरिक नीताताई ठाकरे, मायाताई विनाते, माझे सर्व सहकारी, मंचाच्या दोन्ही बाजूला बसलेले विदर्भातून आलेले सर्व आमदार महोदय, या ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटरला ज्यांचं सहकार्य लाभलं असे सर्व आणि आपण सर्व या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. 1 डिसेंबर 2023 रोजी याचं भूमिपूजन पार पाडलं होतं. आता 2 वर्षांच्या कालावधीमध्ये याचा प्रारंभ, याचा लोकार्पण आपण परमपूजनीय मोहनजींच्या शुभ हस्ते आणि इतर सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी आम्ही विनंती केली देवेंद्रजींना, सरिता काकूंना, आशिषजींना की गंगाधरराव फडणवीसांचं नाव द्यावं. कारण एक पिढी अशी आहे की ज्या पिढीला गंगाधरराव फडणवीसांचं कर्तृत्व, त्यावेळेला त्यांनी केलेलं काम, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. आणि देवेंद्रजी किंवा फडणवीस परिवार यांनी आम्हाला विचार करून गंगाधररावांचं नाव द्यायला स्वीकृती दिली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून आपणा सर्वांतर्फे आभार मानतो. गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील 14 डिसेंबर 1935 रोजीचा आणि एक योगायोग असा आहे की आपले परमपूजनीय सरसंघचालकांचे वडील ॲडव्होकेट मधुकरराव भागवत आणि गंगाधररावांचे वडील काशीनाथ राव यांचं आपापसात मित्रत्व होतं. त्या मित्रत्वातून गंगाधरराव आणि फडणवीस परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि त्या योगे भारतीय जनसंघाचं काम गंगाधररावांनी त्यावेळी सुरू केलं. गंगाधररावांचं लक्ष्मीभुवन चौकामध्ये रसवंती होती. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये ते 2 टर्म नगरसेवक होते. 2 टर्म पदवीधरचे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघामधून आमदार म्हणून देखील निवडून आलेले होते. या नागपूर शहराचे गंगाधरराव उपमहापौर देखील राहून चुकलेत आणि एक अत्यंत जाणता नेता, सर्वसामान्य बहुजन समाजाला भावणारा नेता म्हणून गंगाधरराव फडणवीस यांची ओळख त्यावेळी देखील होती. आणीबाणी काळामध्ये देखील गंगाधरराव फडणवीस हे 19 महिने तुरुंगामध्ये राहिलेत आणि त्यामुळे गंगाधररावांच्या अशा कर्तृत्वाच्या नावाने आज हे डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी प्रारंभ होत आहे. मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी देवेंद्रजींच्या मनामध्ये ज्यावेळी आम्ही कधी काळी 2 व्हीलरवर फिरायचो त्यावेळी NCI नंतर या पद्धतीचं डायग्नोस्टिक सेंटर आपण नागपुरात केलं पाहिजे
या पद्धतीचं स्वप्न 20, 22, 25 वर्षापूर्वी होतं. 20, 22, 25 वर्षानंतरच्या कालावधीत हे डायग्नोस्टिक सेंटर हे उभं राहत आहे. आणि यामध्ये सर्वात आनंदाची बाब अशी आहे की तुम्हाला आम्हाला थांबायची गरज नाही. याला कारण असं आहे, या ठिकाणी एकाच जागेवरती 2 MRI मशीन्स, 2 CT स्कॅन मशीन, 2 अल्ट्रासाऊंड मशीन, 1 एक्सरे आणि 25 डायलिसिस मशीन्स या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांकरता आणि नागरिकांकरता या ठिकाणी आजपासून होत आहे. यामध्ये विशेष असं आहे की हे सर्व जे सुरू होत आहे हे अत्यंत आपण डायलिसिसच्या सेवा ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची योजना असेल, PMY योजना असेल, याच्या माध्यमातून देखील डायलिसिस हे निःशुल्कपणे या ठिकाणी आपण देत असतो. यामध्ये या प्रवासामध्ये आमचे काही सहकारी सोबत होते, ते आज नाहीत. त्यांचा देखील उल्लेख मला करावासा वाटतोय. मग अमोल काळे असतील, विवेक दयाल असतील, या मंडळींनी देखील हे सेंटर उभारण्यामध्ये आपलं सहकार्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सन्माननीय अनेक देणगीदार आहेत, ज्यांच्या देणगीच्या ताकदीवरती हे सेंटर उभं राहिलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. बांधकामामध्ये ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांचं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी या बांधकामामुळे अथवा कार्यक्रमामुळे या परिसरातील नागरिक, पावनभूमी, श्रीरामनगर, सावित्री विहार देवेंद्रजी, माननीय पालकमंत्री बावनकुळेजी, इतर सर्व मान्यवर मंत्री महोदय, माननीय आपल्या महापौर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे चले हम, सबका जीवन ही बन जाए मधुवन. यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून प्रयत्नरत राहूया, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.